सगळ्यांना ऐकू येते का? सगळ्यांना आवाज ऐकू येतोय? ओके, सो दॅट इज बॅक फ्लो ऑफ ब्लड. त्याच्यानंतर हा आपण डायग्राम दाखव काढलेलं ना, हा डायग्राम काढायला सांगितलेला. बघा हा डायग्राम आहे ना फार महत्वाचा आहे. हा डायग्राम 3 मार्काला परीक्षेला विचारतात. क्वेश्चन विल बी आस्क्ड विथ हेल्प ऑफ ड्रॉ अ नीट लेबल डायग्राम ऑफ इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट. हा एक डायग्राम विचारतात. दुसरा हे जे काय वरचे आपण 2 डायग्राम काढलेले होते दॅट इज डॉर्सल व्ह्यू आणि वेंट्रल व्ह्यू. हा जो काय काढलेला होता हार्टचा, बघा हा होता तुमचा वेंट्रल व्ह्यू आणि त्याच्यानंतरचा होता डॉर्सल व्ह्यू. हे डॉर्सल व्ह्यू आणि वेंट्रल व्ह्यू हेही डायग्राम 3-3 मार्काला किंवा 2 मार्काला विचारतात. सो याच्यामध्ये ना महत्वाचा पार्ट काय आहे डायग्राम काढताना, तर एक म्हणजे कुठलाही यातला तुम्ही डायग्राम जेव्हा हार्टचा काढणार तेव्हा तुम्ही डायग्रामची लेफ्ट साइड जी आहे, लेफ्ट साइडचा खालचा जो भाग आहे ज्याला आपण अपेक्स म्हणतो, हा खालचा भाग याला अपेक्स म्हणतात. आता इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट आहे म्हणजे हा वेंट्रल व्ह्यू आहे. वेंट्रल व्ह्यू असल्यामुळे, कारण वरनं कट केलं ना, समोरनं कट केला ॲनिमलला, त्यामुळे आता तुमची जी राईट साइड असेल डायग्रामची लेफ्ट साइड असणार आणि तुमची लेफ्ट साइडची डायग्रामची राईट साइड असणार. सो ऑब्विसली काय होणार आहे की डायग्राम काढताना तुम्ही खालचा जो पार्ट आहे कोनिकल पार्ट ज्याला आपण अपेक्स म्हणतो, हा अपेक्स तुम्ही स्ट्रिक्टली टिल्ट दाखवायचा लेफ्ट साइडला. हा जर तुम्ही सरळ काढला डायग्राम, म्हणजे हार्ट काढताना हे सरळ काढलं हार्ट, तर तुमचे मार्क पूर्ण जाणार. सो यू ऑलवेज कीप इन माइंड the apex part, that is the terminal part, that is conical part of the heart is always tilted towards the left side. जर तुम्हाला इंटरनल स्ट्रक्चर विचारला किंवा इंटरनल स्ट्रक्चरच्या वेळेला बऱ्याच वेळेला VS ऑफ हार्ट असा प्रश्न येतो. सो VS याचा अर्थ व्हर्टिकल सेक्शन आणि व्हर्टिकल सेक्शन याचा अर्थ इंटरनल स्ट्रक्चर. बऱ्याच जणांना VS म्हटल्यानंतर वेंट्रल व्ह्यू वाटतो आणि मुलं तिकडे मार्क घालवतात. तो VS याचा अर्थ व्हर्टिकल सेक्शन. तुम्ही त्या हार्टचा व्हर्टिकल सेक्शन म्हणजे इंटरनल स्ट्रक्चर घेतल्यानंतर तुम्हाला त्यातला आतले पार्ट बघायला मिळणार, म्हणून त्याला इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट असं म्हणतात. कुठलाही येऊ दे डायग्राम, डॉर्सल येऊ दे, वेंट्रल येऊ दे, इंटरनल येऊ दे, तुम्ही जो हार्टचा खालचा भाग आहे कोनिकल पार्ट ज्याला आपण अपेक्स म्हणतो, तो लेफ्ट साइडला टिल्ट दाखवायचा. दुसरी अतिशय महत्वाची गोष्ट की हार्ट काढताना नेहमी ना राईट एट्रियम मोठा असतो आकाराने आणि लेफ्ट एट्रियमचा आकार छोटा असतो. लेफ्ट एट्रियमची साईज छोटी दाखवायची, राईट एट्रियमची साईज मोठी दाखवायची. 2 एट्रियमच्या कम्पेअर मध्ये सांगतोय मी. दोन्ही एट्रियम पेक्षा वेंट्रिकलची साईज मोठी असते. सो वेंट्रिकलचा आकार मोठा दाखवायचा, एट्रियमचा आकार लहान दाखवायचा. एट्रियम मध्ये सुद्धा राईट एट्रियम लहान पाहिजे, सॉरी राईट एट्रियम मोठं पाहिजे, लेफ्ट एट्रियम लहान पाहिजे. त्यातनं बाहेर पडणाऱ्या ज्या वेन्स आणि आर्टरी येते यांचे डायमीटर मोठे पाहिजेत, कारण हे एट्रियम आणि वेना काय म्हणतात वेन आणि आयोटा आहेत, यांचे डायमीटर मोठे पाहिजेत. हे नंतर पुढे जाऊन डिवाइड आणि रिडिवाइड होतात, मग त्यांचे डायमीटर लहान होत जातात. म्हणजे आर्टरी डिवाइड, आयोटा डिवाइड होऊन आर्टरी तयार होते, आर्टरी डिवाइड होऊन आर्टरीज तयार होतात, आर्टरी डिवाइड होऊन कॅपिलरीज तयार होतात. सो हळूहळू त्यांचा डायमीटर कमी 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 होत जातो. पण सुरुवातीला हार्ट मधनं पडणारा जो काय बाहेर पडणारा जो काय मोठ्या आयोटा आहे किंवा वेन आहे त्याचा मात्र डायमीटर आपल्याला मोठा दाखवायला पाहिजे. तर ह्या गोष्टी फार महत्वाच्या आहेत डायग्राम काढताना. जर इथे तुम्ही लेबलिंग व्यवस्थित केलं नाहीत, डायग्राम काढताना लेफ्ट साइडला तो दाखवला नाही, आकार त्याचा कमी जास्त केला, बऱ्याच जणांना एट्रियम आणि वेंट्रिकलची साईज एकत्रच दाखवतात, एकच दाखवतात किंवा साईज मध्ये डिफरन्स ठेवत नाहीत, मार्क तुमचे जाणार.
सो डायग्राम करताना ही गोष्ट फार महत्वाची आहे आणि हा डायग्राम महत्वाचा आहे, हा परीक्षेला 3 मार्काला विचारतात. सो आपण काय बघितलं तर आपण बघितलं हा इंटरनल स्ट्रक्चरचा थोडासा पार्ट बघितला ऍट्रियमचा. आता आपण मूव्ह होतोय वेंट्रिकल मध्ये. नाउ वेंट्रिकल these are inferior म्हणजे खालचा थिक वॉल. ऍट्रा थिन वॉल होता, वेंट्रिकल थिक वॉल आहे. सो वेंट्रिकल्स आर इन्फिरियर थिक वॉल पंपिंग चेंबर ऑफ द हार्ट. सी वरचा होता रिसिव्हिंग चेंबर, पंपिंगच्या ऐवजी तुम्ही तर डिस्ट्रीब्युटिंग चेंबर म्हटलं तरी चालेल. सो दीज आर इन्फिरियर थिक वॉल डिस्ट्रीब्युटिंग चेंबर्स ऑफ द हार्ट. इन्फिरियर याचा अर्थ खालचा, ऍट्रा होता सुपिरियर. इथे थिक वॉल, ऍट्रा होता तुमचा थिन वॉल. ऍट्रा थिन वॉल आहे, वेंट्रिकल थिक वॉल आहे. ऍट्रा रिसिव्हिंग चेंबर होता, वेंट्रिकल डिस्ट्रीब्युटिंग चेंबर आहे. इथे क्वेश्चन विचारली डिस्टिंग्विश बिटवीन ऍट्रा अँड वेंट्रिकल. ओके, सो तुम्हाला हे पॉइंट लिहिणं महत्वाचं आहे. नाउ द राईट अँड लेफ्ट वेंट्रिकल आर सेपरेटेड बाय अँड इंटरवेंट्रिकुलर सेप्टम. जसं ऍट्रा डिवाइड होतो राईट आणि लेफ्ट ऍट्रियम मध्ये. ऍट्रा म्हणजे दोन मिळून झालेला ऍट्रा आणि एकाला ऍट्रियम म्हणतात. सो जसं ऍट्रा डिवाइड होऊन राईट ऍट्रियम आणि लेफ्ट ऍट्रियम किंवा राईट ऑरिकल आणि लेफ्ट ऑरिकल होतं, तसंच ventricle is divided. Ventricle also divided into right ventricle and left ventricle by means of an septum. That septum is called as interventricular septum. Inter म्हणजे मध्ये, कोणाच्या मध्ये, वेंट्रिकलच्या मध्ये. काय, एक पडदा किंवा एक partition. That partition is called as septum. So the right and left ventricle are separated by an interventricular septum. Now wall of the left ventricle is more muscular and about 3 times thicker than the right ventricle. आता या हार्टचे वेंट्रिकलचे जे वॉल आहेत बरोबर ना, यातला जो लेफ्ट जो वॉल आहे हा जास्त थिक असतो. किती थिक असतो? राईट जो वॉल आहे, राईट वेंट्रिकलचा वॉल आहे त्यापेक्षा 3 पट जास्त तो थिक असतो. त्याचं कारण असं आहे की लेफ्ट वेंट्रिकल कडनं प्युअर ब्लड बाहेर पडतं आणि लेफ्ट वेंट्रिकलला जोरात पंप करावं लागतं ब्लड. त्यामुळे त्याचा थिकनेस जो आहे, आणि त्याचा ब्लड पण जास्त, त्याचा थिकनेस जो आहे हा थिकनेस जास्त असायला पाहिजे. वी आर टॉकिंग अबाउट थिकनेस कंपॅरेटिव्हली वेंट्रिकलच्या राईट वेंट्रिकल पेक्षा. पण पूर्ण वेंट्रिकल हा थिक असतो पण ऍट्रियम हा थिन असतो. ऍट्रियम थिन काय, ऍट्रा थिन काय, ऍट्रा थिन आहे कारण तिथं ब्लड फक्त स्टोअर केलं जातं आणि खाली ढकललं जातं. तिकडे कुठल्याही प्रकारचा प्रेशर नाहीये, ब्लड साठवून ठेवलं जात नाही, तर आलेलं ब्लड फक्त खाली ढकललं जातं. पण वेंट्रिकल असा पार्ट आहे की जिकडे ब्लड बाहेर फेकावं पण लागतं जोरात आणि स्टोअर पण करावं लागतं. ऍट्रियम मधनं आलेलं ब्लड वेंट्रिकल मध्ये स्टोअर पण करावं लागतं आणि वेंट्रिकल मधनं फेकावं पण लागतं. आता म्हणून वेंट्रिकलचे वॉल थिक आहेत, पण वेंट्रिकलचे वॉल जरी थिक असले तरी त्यांच्यामध्ये परत कम्पेअर आहे. लेफ्ट वेंट्रिकलचे वॉल जास्त थिक आहेत राईट वेंट्रिकल पेक्षा. किती, तर 3 टाइम्स जास्त थिक आहेत, कारण त्याच्यावरती जास्त प्रेशर आहे. बघा आपलं घरातल्या ज्या घर असतं ना, घराच्या बाहेरच्या भिंती असतात, जे आपण वॉल म्हणतो, बाहेरची वॉल, घराच्या भिंती असतात ना, ह्या 4 विटांच्या बनलेल्या असतात. आणि आतली जी वीट असते, आतली जी काय वॉल असते, म्हणजे बेडरूम ते किचन, बेडरूम हॉल, ही आतली भिंत ही एकाच वॉल ही एकाच विटांची बनलेली असते, सिंगल ब्रिक पासून तयार झालेली असते. तर बाहेरची वॉल असते ना, ही 4 ब्रिकची तयार झालेली असते. त्याच्या मागचं कारण असं आहे की बाहेरची ब्रिक जी आहे ती बाहेरची ब्रिक एक्सपोज होते लाईटला, म्हणजे टेम्परेचरला, हीटला, ज्याला आपण म्हणूया, किंवा काय म्हणूयात आपण त्याला, लाईटला, ऊन, वारा, पाऊस, या सगळ्याला ते एक्सपोज होते. त्यामुळे ती स्ट्रॉंग असली पाहिजे. ती जर स्ट्रॉंग नसेल तर ती पाणी किंवा हे सगळं आत येईल, म्हणून ती स्ट्रॉंग असली पाहिजे. तसंच इथे वेंट्रिकलवर जास्त प्रेशर असतं, कारण एकतर तिला स्टोअर केला तर साठवलं जातं. बघा साठवतो ती वस्तू स्ट्रॉंग असली पाहिजे, त्याची भित्ती का त्याच्या वॉल स्ट्रॉंग असल्या पाहिजे, नाही तर फुटून बाहेर येईल. त्यामुळे वॉल नेहमी स्ट्रॉंग असतं. प्लस पंप होते कायम ते हार्ट, पंप असल्यामुळे त्याला काय होणार, त्या वॉल पंप असल्यामुळे तो स्ट्रॉंग असणं आवश्यक आहे. आणि म्हणून
लेफ्ट वेंट्रिकलचा जो पार्ट आहे हा जास्त थिक असतो कोणापेक्षा, राईट वेंट्रिकल पेक्षा 3 टाइम्स, दॅट इज 3 टाइम्स. नाउ inner surface of the ventricle show several ridges called columnae carne, or it is called as tuberculae carne, which divides the lumen of ventricle into small pockets or fissures. आता आपण याचा अर्थ काय बघूया. बघा माझ्या हाताकडे बघा, हा खालचा वेंट्रिकलचा पार्ट आहे, वरचा ॲट्रियम आहे, खालचा वेंट्रिकलचा पार्ट आहे. वेंट्रिकलला 3 लेअर आहेत, बाहेरचा लेअर, मधला लेअर आणि आतला लेअर. आतला जो काही लेअर आहे हा आतला लेअर ना असे फोल्ड तयार करतो, बरोबर, फोल्ड तयार करतो. ऑब्विसली फोल्ड तयार केल्यामुळे काय होणार, एक पॉकेट तयार झालं, दुसरं पॉकेट तयार झालं, थोडं काही रिजेस तयार होतात, बरोबर ना. आणि ह्याला म्हणतात कॉल्युमिने कार्ने, बरोबर आहे. याला काय म्हणतात, कॉल्युमिने कार्ने असे म्हणतात. सो ह्या कॉल्युमिने कार्नेला जो काय मगासा मी थ्रेड सांगितला ज्याला कॉर्डेट टेंडिने म्हणतो, तो कॉर्डेट टेंडिनेचा एक टोक या कॉल्युमिने कार्नेला कनेक्ट असतं, तर दुसरं जे टोक आहे ते वाल्वला कनेक्ट असतं. दुसरं जे टोक आहे ते वाल्वला कनेक्ट असतं. कुठल्या वाल्वला, तर बायकस्पिड आणि ट्रायकस्पिड वाल्वला. आता जेव्हा वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार तेव्हा काय होणार, तर ब्लड वर ढकललं जाणार. ते कुठे जातं, तिकडे आयोटामध्ये जातं आणि इकडे पल्मोनरी आर्टरीमध्ये जातं, असं होतं ते, बरोबर ना. मग त्यावेळेला जेव्हा जातं ना त्यावेळेला हे वॉल बंद केले जातात. सो हे कॉल्युमिने कार्ने जे आतला जो वॉल आहे तो फोल्ड असतो आणि त्या फोल्डिंगला म्हणतात कॉल्युमिने कार्ने. सो आपण इथे डायग्राम मध्ये बघूया. बघा हे जे काय फोल्डिंग दिसत आहेत तुम्हाला, हे जे काय फोल्डिंग दिसत आहेत हे सगळे हे पॉकेट झालेले, ओके, दीज आर नथिंग बट द कॉल्युमिने कार्ने. इकडे पण दिसत आहेत बघा सगळे. जे काय आतले वॉल आहे ते फोल्डिंग होतात आणि आतला वॉल फोल्डिंग झाला की त्याला म्हणतात कॉल्युमिने कार्ने. सो हा सगळा आहे कॉल्युमिने कार्ने, बरोबर ना. आणि कॉल्युमिने कार्नेचे पासून ते तयार झालेले निघालेले जे काय मसल्स आहेत, दॅट मसल्स आर कॉल्ड ॲज पॅपिलरी मसल्स. त्यांना पॅपिलरी मसल्स म्हणतात. फोल्डिंगला म्हणतात कॉल्युमिने कार्ने आणि फोल्डिंग पासून तयार झालेले मसल्स आहेत त्यांना म्हणतात पॅपिलरी मसल्स. So inner surface of the ventricle shows several regions of called columnae carne, which divides the lumen of ventricle into small pockets or fissures. The lumen of the ventricle, lumen म्हणजे cavity, also show inelastic fibers called as chordae tendinae. Elastic fibers आहेत त्याला chordae tendinae असं म्हणतात, जे columnae carne पासून निघतात. These attach the bicuspid and tricuspid wall to the ventricular wall, and regular they are opening and closing by papillary muscles. So इथं पण मी हार्टचा छोटासा डायग्राम दाखवलाय कळायला पाहिजे म्हणून. सो हे कॉल्युमिने कार्ने आहेत. कॉल्युमिने कार्ने पासून निघालेले जे तुम्हाला पार्ट दिसत आहेत दोज आर कॉल्ड ॲज कॉर्डे टेंडिने. आणि हे कॉर्डे टेंडिने च्या आणि कॉल्युमिनेच्या मध्ये जो आहे ते सगळे आहेत ते दिसतात ते तुम्हाला पॅपिलरी मसल्स दिसत आहेत. सो फोल्डिंगला कॉल्युमिने कार्ने म्हणतात. कॉल्युमिने कार्ने पासून जे काय बाहेर पडले सगळे बाजूला दिसत आहेत ते पॅपिलरी मसल्स. आणि पॅपिलरी मसल्स आणि पॅपिलरी मसल कॉल्युमिने कार्ने हे कनेक्ट झाले आहेत वाल्वला बाय मीन्स ऑफ कॉर्डे टेंडिने, जे व्हाईट रंगाचे तुम्हाला दिसत आहेत वाल्वला. वाल्व म्हणजे कुठला, ट्रायकस्पिड बायकस्पिड वाल्वला कनेक्ट झालेला. आता आपण बघूया. बघा इथे ना हा झालाय लेफ्ट, डायग्राम मोठा करतो मी अजून. बघा हा सगळा लेफ्ट वेंट्रिकल, सॉरी हा सगळा राईट वेंट्रिकल आहे. बघा हे पार्टिशन आहे, हे सगळं दिसतंय पार्टिशन आहे. हे सगळं पार्टिशन आहे, बरोबर ना. पार्टिशन मध्ये 2 भाग झालेत, हा झाला राईट पार्ट, हा झाला लेफ्ट पार्ट. जो सेप्टम सांगितला तो हा सेप्टम आहे, इंटर वेंट्रिकुलर सेप्टम. हा इंटर वेंट्रिकुलर सगळा सेप्टम आहे. या सेप्टम मुळे वेंट्रिकलचे 2 भाग झाले. हा झाला सगळा राईट वेंट्रिकल, हा झाला सगळा लेफ्ट वेंट्रिकल. आता ना हा जो काय राईट वेंट्रिकल आहे, ह्या राईट वेंट्रिकल मधनं ओपन होते ती म्हणजे पल्मनरी ट्रंक, आणि लेफ्ट वेंट्रिकल मधनं ओपन होते ती म्हणजे ॲओटा. हा ॲओटा असा टर्न होतो इकडे, इथे ओपन होतो. आणि हा राईट वेंट्रिकल मधून ओपन होतोय पल्मनरी ट्रंक.
राईट वेंट्रिकलच्या इकडे तुम्हाला राईट वेंट्रिकल मधनं पल्मनरी ट्रंकच्या ओपनिंगला बेसला तुम्हाला हे वाल्व दिसतात. हा एक वाल्व आहे, हा एक वाल्व आहे. तसं इकडे एक मागे वाल्व असतो, 3 वाल्व असतात. त्या सगळ्याला पल्मनरी सेमिलुनार वाल्व म्हणतात. तसंच लेफ्ट वेंट्रिकल मधनं ॲओर्टामध्ये ओपन होताना हे तुम्हाला वाल्व दिसतात, 1 आणि 2. ऍक्च्युली 3 असतात ते, एक मागच्या बाजूला असतो, दिसत नाही. तर ह्या सगळ्या वाल्वला म्हणतात, इकडे तरी लेबल नाही केलंय, पण ह्या वाल्वला म्हणतात ॲओर्टिक वाल्व. ओके. दोघांना कॉमनरित्या सेमिलुनार वाल्वच म्हणतात. दोघांना कॉमनरित्या सेमिलुनार वाल्वच म्हणतात. पण जर ॲओर्टामध्ये असेल तर त्याला ॲओर्टिक वाल्व म्हणतात. आणि जर पल्मनरी मध्ये असेल, पल्मनरी ट्रंक मध्ये असेल तर त्याला पल्मनरी सेमिलुनार वाल्व म्हणतात. हा पल्मनरी ट्रंक झाला, पल्मनरी ट्रंक डिवाइड होतो आणि होतो लेफ्ट पल्मनरी आर्टरी आणि राईट पल्मनरी आर्टरी. सो इकडचं जे राईट ऍट्रियम मधनं येणारं ब्लड आहे राईट वेंट्रिकल मध्ये येतं. राईट वेंट्रिकल मधनं ते बाहेर जातं. बाहेर कोणामध्ये जातं किंवा ते कुठे ओपन होतं? ते ओपन होतं पल्मनरी ट्रंक मध्ये. ऑब्विसली इम्प्युअर ब्लड आहे. हे वाल्व ओपन होतात, असे वरच्या बाजूला हे वाल्व ओपन होतात. वाल जे असे वरच्या बाजूला ओपन होतात. ब्लड खालनं आलं किंवा वाल असे ओपन होतात आणि ब्लड वर जातं. सो हे वर जातं. वर गेलं ब्लड की इथं जातं लेफ्ट आर्टरी मध्ये, लेफ्ट पल्मनरी आर्टरी मधून जातं लेफ्ट लंग मध्ये, राईट पल्मनरी आर्टरी मधून जातं राईट लंग्स मध्ये. दोन्ही लंग्स मध्ये प्युरिफिकेशन होतं. प्युरिफाय झालेलं ब्लड येतं कुठे? तर पल्मनरी वेन्स कडनं ते लेफ्ट ऍट्रियम मध्ये येतं. लेफ्ट ऍट्रियम मधनं ते लेफ्ट वेंट्रिकल मध्ये जातं आणि लेफ्ट वेंट्रिकल मधनं हे वाल्व ओपन होतात आणि हे वाल्व ओपन होऊन ते जातं, हे वाल्व ओपन होऊन ते जातं, हे वाल्व ओपन होऊन ते जातं कुठे माहितीये का? तर पल्मनरी ट्रंक मध्ये. पल्मनरी ट्रंक मध्ये ओपन होतं. पल्मनरी ट्रंक मध्ये ओपन होतं. सो पल्मनरी ट्रंक मधनं बाहेर पडतं. पल्मनरी ट्रंक मधनं बाहेर पडलं ते बायफरगेट होतं. हे जातात सगळे ब्रेनला, हाताला वगैरे. खाली येऊन ॲओर्टा तयार होतो, ज्याला आपण डॉर्सल ॲओर्टा म्हणतो. आणि डॉर्सल ॲओर्टाकडनं बायफर होऊन सगळ्या ठिकाणी ब्लड हे घेऊन दिलं जातं. सो दिस इज युअर लेफ्ट, सॉरी दिस इज युअर वेंट्रिकल. सो आपण वेंट्रिकलचा पुढचा जरा पार्ट बघूया. बघा हा जो आहे तो डॉर्सल ॲओर्टा किंवा त्याला डिसेंडिंग ॲओर्टा आपण काल लेबल केलेलं बघा. ह्याला डिसेंडिंग ॲओर्टा किंवा डॉर्सल ॲओर्टा म्हणतात. So the right ventricle opens into pulmonary aorta. Right ventricle opens into pulmonary aorta. बघा हा right ventricle आहे. Right ventricle opens into pulmonary aorta and these openings are guarded by the semilunar valve. These valves are called as semilunar valve. ना गार्ड करणारे valve असतात त्याला semilunar valve म्हणतात. पण हे semilunar valve aorta मध्ये आहे, सॉरी कशामध्ये? पल्मनरी aorta मध्ये आहेत म्हणून त्याला आपण म्हणतो पल्मनरी semilunar valve. हेच वाल्व जर ॲओर्टा मध्ये असतील तर त्याला ॲओर्टिक वाल्व म्हणतात. सो दीज ओपनिंग आर गार्डेड बाय द 3 सेमिलुनार वाल्व. These valve prevent backflow of blood into ventricles. Backflow of blood is prevented. Now, so this is about heart. हे आपण हार्टचं इंटरनल स्ट्रक्चर बघितलं. कोणाला काय डाऊट आहे का इंटरनल स्ट्रक्चर मध्ये? इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट मध्ये कोणाला डाऊट आहे? सगळे सांगत नाहीयेत, 1-2 जणच फक्त सांगतायत. ओके. ओके, जरा ह्याचा या पार्टचा स्क्रीनशॉट काढून घ्या. इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट स्क्रीनशॉट काढून घ्या.
इंटरस्ट्रक्चर ऑफ हार्टचा स्क्रीनशॉट काढून घेऊया आपण एक्सप्लेनेशनचा. झाला सगळ्यांना काढून? पुढे जाऊया. ते काढून घ्या. काढायचं आपण. व्हेंट्रिकलचा काढा. किती वेळा लेक्चर संपला? 10 मिनिटं. काढा डायग्राम. शेवटचा काढा. चला आपण हा इंटरनल स्ट्रक्चर ऑफ हार्ट बघितला. आता आपण बघूया ना हार्ट ऍक्च्युली वर्क कसं करतं, म्हणजे हार्टचं वर्किंग कसं आहे ते आपण बघणार आहोत. नाव वी डिस्कस पंपिंग ऍक्शन ऑफ हार्ट. हार्ट मधनं ब्लड कसं फ्लो होतं. नाव हार्ट ऍक्ट्स एज ए मेन पंपिंग ऑर्गन ऑफ द सर्क्युलेटरी सिस्टीम. हार्ट ना एक पंपिंग ऑर्गन आहे सर्क्युलेटरी सिस्टीमची. The pumping action is brought about by rhythmic contraction and relaxation of cardiac muscles.
You know that the muscles, heart muscles are cardiac muscle, and this muscle undergoes rhythmic contraction and relaxation. Now the contraction of heart muscle is called as systole. हार्ट एक कॉन्ट्रॅक्ट होतो त्याला सिस्टोल म्हणतात आणि रिलॅक्स होतो त्याला डायस्टोल म्हणतात. सो कॉन्ट्रॅक्शन ऑफ हार्ट मसल इज कॉल्ड एज सिस्टोल and relaxation of heart muscle is called as diastole. Now systole and diastole, a single systole followed by diastole makes one heartbeat. म्हणजे कॉन्ट्रॅक्शन आणि रिलॅक्सेशन झालं एक सिंगल की त्याला म्हणतात एक हार्टबीट. ए सिंगल सिस्टोल फॉलोड बाय डायस्टोल मेक्स वन हार्टबीट. सो एक हार्टबीट म्हणजे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. एक हार्टचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन म्हणजे एक हार्टबीट. सो हार्टबीट 70 to 72 टाइम्स पर मिनिट. नॉर्मल हार्टबीट आहे 70 ते 72, 70 to 72 टाइम्स पर मिनिट. ओके, दिस इज कॉल्ड एज हार्ट रेट. त्याला हार्ट रेट असं म्हणतात. नाउ ड्युरिंग ईच हार्टबीट द वेंट्रिकल पंप्स 70 ml ऑफ ब्लड अँड दिस इज कॉल्ड एज स्ट्रोक व्हॉल्यूम. प्रत्येक हार्टबीटच्या बीटला वेंट्रिकल्स मधनं ना 70 ml ब्लड बाहेर पडतं आणि त्याला स्ट्रोक व्हॉल्यूम असं म्हणतात. सो आपण हार्टबीट बघितलं, हार्ट रेट बघितलं आणि स्ट्रोक व्हॉल्यूम बघितलं. हार्ट रेट म्हणजे काय? कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. सिंगल कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन इज कॉल्ड हार्ट बीट. Heartbeat 72 times per minute, that is called as heart rate. And during each heartbeat heart pump 70 ml blood, or during each heartbeat ventricle pumps 70 ml of blood. This is called as stroke volume. So cardiac output जर काढायचा असेल तर फॉर्म्युला असा आहे, cardiac output is equal to heart rate into stroke volume. So heart rate is 72 times, stroke volume is 70. याचं मल्टिप्लिकेशन केलं की अप्रॉक्सिमेटली 5040 म्हणजे 5 लिटर ब्लड प्रत्येक मिनिटाला बाहेर पडतं, ज्याला स्ट्रोक व्हॉल्यूम असं म्हणतात. सो इट मीन्स द हार्ट पंप्स अबाउट 72 टाइम्स, दॅट इज हार्ट रेट. 70 ml, that is stroke volume. So 5040 approximately 5 liter of blood per minute. एका मिनिटाला हार्ट 5 लिटर ब्लड बाहेर टाकतो आणि ह्या सगळ्याला म्हणतात कार्डियक आउटपुट. दिस इज कॉल्ड एज कार्डियक आउटपुट. सो दिस इज कॉल्ड एज पंपिंग ऍक्शन ऑफ द हार्ट. सी परत सांगतो, हार्ट बीट, rhythmic contraction and relaxation. Contraction is called as systole and relaxation is called as diastole. One systole and one diastole is called as single heartbeat. So heartbeat 72 times per minute. हार्ट, हृदयाचे ठोके 70 ते 72 एका मिनिटाला होतात आणि प्रत्येक बीटला वेंट्रिकल मधनं 70 ml ब्लड पंप केलं जातं, बाहेर टाकलं जातं. या सगळ्याला म्हणतात स्ट्रोक व्हॉल्यूम. कार्डियक आउटपुट जर काढायचं असेल त्याला फॉर्म्युला असा आहे, कार्डियक आउटपुट इज इक्वल टू heart rate into stroke volume. So heart rate is 72 and stroke volume is 70. So obviously it is 5040. 5040 is nothing but approximately 5 liter blood. So this is called as cardiac output. याला cardiac output म्हणतात. आता आपल्याला बघायचे ते म्हणजे कंडक्टिंग सिस्टीम ऑफ ह्युमन हार्ट. हार्टची कंडक्टिंग सिस्टीम कशी आहे, म्हणजे हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होते बरोबर आहे, पण हार्टचं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन कसं होतं, कोणामुळे होतं, कोणत्या कारणामुळे होतं. तर बेसिकली इथे मी डायग्राम काढलाय, तो पहिला आपण समजून घेऊया. बघा, हा हार्टचा डायग्राम आहे. त्या डायग्राम मध्ये ना रेड रंगाने जे काय दाखवलंय तिथं आपल्याला फोकस करायचं आहे. या हार्टच्या डायग्राम मध्ये वरचा जो पार्ट आहे ना त्याला एसे नोड म्हणतो. सॉरी, वरचा जो पार्ट आहे तो राईट ऍट्रियम आहे. हा सगळा राईट ऍट्रियम आहे, हा सगळा लेफ्ट ऍट्रियम आहे. लेफ्ट ऍट्रियमशी काय घेणं देणं नाहीये. या राईट ऍट्रियमच्या वरचा जो पार्ट आहे दॅट इज कॉल्ड एज सुपिरियर वेना कॅवा, किंवा त्याला आपण प्री कॅव्हल म्हणतो. त्या राईट ऍट्रियम मध्ये म्हणजे सुपिरियर वेना कॅवाच्या खाली एक मास ऑफ मसल्स आहेत. त्या मसलला म्हणतात सायनो ऍट्रियल नोड, त्याला म्हणतो एसे नोड. एक लक्षात ठेवा, ह्युमनचा हार्ट ना मायोजेनिक आहे. दोन प्रकारचे हार्ट असतात, एक मायोजेनिक आणि न्यूरोजेनिक. मायोजेनिक हार्ट याचा अर्थ काय, तर हार्टचं कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन साठी जे काही इम्पल्स ओरिजिनेट होतात, हे ओरिजिनेट कोण करतं, तर मास ऑफ मसल्स करतात.
आणि मास ऑफ मसल्सला म्हणतात नोड. म्हणजे आपलं हार्ट हे मसलच्या मास ऑफ मसल ज्याला नोड आहेत त्या नोडवरती अवलंबून आहे. तिकडनं इम्पल्स बाहेर पडतं आणि मग हार्ट कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन होतं. तर असं जेव्हा हार्ट असतं ना तेव्हा त्या हार्टला म्हणतात मायोजेनिक हार्ट. आणि न्यूरोजेनिक हार्ट याचा अर्थ काय? कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन दॅट इज सिस्टोल अँड डायस्टोल इज कंट्रोल बाय नर्वस सिस्टीम दॅट इज कॉल्ड एज न्यूरोजेनिक हार्ट. लोअर ऑल अॅनिमलचे सगळे हार्ट आहेत ना हे न्यूरोजेनिक हार्ट आहेत. तर आपले जे हार्ट आहे ते सगळे मायोजेनिक हार्ट आहेत. मायोजेनिक हार्ट साठी रिस्पॉन्सिबल कोण असतं? तर मास ऑफ मसल्स. आणि मास ऑफ मसल्सला कलेक्टिव्हरित्या नोड असं म्हणतात. म्हणून आपल्या हार्टला मायोजेनिक हार्ट म्हणतात. मायो म्हणजे मसल्स, जेनिक म्हणजे प्रोड्यूस करणारे. जे प्रोड्यूस करणारे मास आहेत त्यांना नोड असं म्हणतात. सो अवर हार्ट इज मायोजेनिक. मग दोन आपल्या हार्ट मध्ये नोड आहेत. बघा पहिले समजून घेऊया. हे जे नोड आहे त्या नोडला म्हणतात एसए नोड, सायनो ॲट्रियल नोड. हे नोड कुठे असतं? तर राईट ॲट्रियम मध्ये असतं, सुपिरियर वेना केव्हाच्या खाली किंवा बेसला किंवा ओपनिंगला. त्याच्यानंतर दुसरा जो नोड आहे ना त्याला म्हणतात ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड. हा दुसरा नोड दिसतोय याच्या खाली. ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोडला एव्ही नोड असं म्हणतात. या एव्ही नोड कडनं हे एव्ही नोड कुठे असतात? तर ते करोनरी सायनसचे जे ओपनिंग आहे, इथं करोनरी सायनसचं ओपनिंग असतं या पार्टला, इथे या करोनरी सायनसच्या ओपनिंगच्या जवळ हे ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड असतं. तर नावामध्ये बघा ॲट्रिओ वेंट्रिक्युलर म्हणजे ॲट्रियम आणि वेंट्रिकलच्या जवळपास इथं वेंट्रिकल चालू होतं. हे सेप्टम आहे, ॲट्रिओ वेंट्रिक्युलर सेप्टम. सो इथे असतं, त्याला म्हणतात ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड. या ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड कडनं हे फायबर्स तयार पडतात, बाहेर येतात. त्याला म्हणतात बंडल ऑफ हिस्क. याला म्हणतात ॲट्रिओ वेंट्रिक्युलर एव्ही बंडल ऑफ हिस्क. याला बंडल ऑफ हिस्क म्हणतात, रेड रंगाचे. हे आत आले की वेंट्रिकलच्या आत तुम्हाला माहिती आहे वेंट्रिकल मध्ये सेप्टम आहे, ज्याला इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम म्हणतात. या इंटर वेंट्रिक्युलर सेप्टम मध्ये आले ना की बंडल ऑफ हिस्क बायफर्गेट होतात आणि एक होतो राईट बंडल ऑफ हिस्क आणि दुसरा होतो लेफ्ट बंडल ऑफ हिस्क. राईट बंडल ऑफ हिस्क राईट वेंट्रिकलच्या वॉल मध्ये घुसतात. कुठल्या वॉल मध्ये? तर मायोकार्डियम मध्ये. मायोकार्डियम हा हार्टचा मधला लेअर आहे, मिडिल लेअर. बाहेरचा लेअर एपिकार्डियम आहे, मधला मायोकार्डियम आहे, आतला एंडोकार्डियम आहे. तो मायोकार्डियमच्या लेअर मध्ये घुसतात. कोण? राईट बंडल ऑफ हिस्क. लेफ्ट बंडल ऑफ हिस्क सुद्धा लेफ्ट साइडच्या मायोकार्डियम मध्ये घुसतात. पण हे जाताना काय करतात माहितीये का? हे प्रत्येक जण छोटे छोटे ब्रांचेस तयार करतात. हे जे काही छोटे छोटे ब्रांचेस आहेत म्हणजे बंडल ऑफ हिस्क पासून तयार झालेले ब्रांचेस आहेत, त्या ब्रांचेसला म्हणतात परकंजेस फायबर्स. एकच अशी जात नाही, ती काय होते ब्रांचेस त्याच्या तयार होतात आणि त्या सगळ्या ब्रांचेस मायोमेट्रियम मध्ये घुसतात, म्हणजे हार्टच्या मधल्या वॉल मध्ये घुसतात आणि त्याला म्हणतात परकंजेस फायबर्स. या सगळ्याला कंडक्टिंग सिस्टीम असं म्हणतात. कंडक्टिंग सिस्टीम मध्ये कोण कोण येतं? एसए नोड, सायनोॲट्रियल नोड, एव्ही नोड, ॲट्रिओ वेंट्रिक्युलर नोड, बंडल ऑफ हिस्क, राईट बंडल ऑफ हिस्क, लेफ्ट बंडल ऑफ हिस्क आणि राईट आणि लेफ्ट बंडल ऑफ हिस्क पासून ब्रांचिंग झालेले परकंजीस फायबर्स. असे सगळे मिळून तयार होतात, त्याला म्हणतात कंडक्टिंग सिस्टीम. आता हे कसं तयार होतं? तर बघा, हा जो काय सायनोॲट्रियल नोड आहे, हा सायनोॲट्रियल नोड पासून इम्पल्स जनरेट होतात. हे इम्पल्स जनरेट कसे होतात ते मी तुम्हाला ईसीजी मध्ये सांगेन, ते आता सांगत नाही. ते सायनोॲट्रियल नोड मधनं इम्पल्स जनरेट होतात म्हणजे तयार होतात. आता हा तयार कसे होतात ते छोटस मी तुम्हाला उदाहरण सांगतो. बघा, समजा एक स्टॅग्नंट वॉटर आहे, म्हणजे थोडक्यात एक शांत संथ पाणी आहे, स्टॅग्नंट वॉटर आहे. त्या वॉटरवरती तुम्ही जर दगड टाकला तर दगड पाण्याच्या सरफेसवरती जिकडे टच होईल तिकडनं वेव्हज अराईज होणार, बरोबर. आता पहिली वेव्ह छोटी असणार, मग मोठी होणार, मग त्यापेक्षा मोठी होणार, मग त्यापेक्षा मोठी होणार, असं करत 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 वेव्हज त्या हळूहळू मोठ्या 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 होत संपत जाणार, म्हणजे वेव्हज पुढे पुढे जाणार. आता ह्या जर वेव्हज मला कॉन्स्टंट हवे असतील तर मी काय करेन? तर दगड कॉन्स्टंटली टाकत राहील. कॉन्स्टंटली दगड जर पडत राहिला एकाच पॉइंटला तर त्या पॉइंट पासून डायरेक्ट काय होत राहणार? तर वेव्हज अराईज होत राहणार. तसं हा एक पॉइंट आहे ज्या पॉइंट पासून वेव्हज इनिशिएट होतात, जनरेट होतात आणि जनरेट झाले की सगळीकडे स्प्रेड होतात. ते स्प्रेड होताना हे वेव्हज पहिले स्प्रेड कुठे होतात? तर ते जातात कुठे माहितीये का? तर ॲट्रियमच्या वॉल मध्ये, म्हणजे राईट ॲट्रियम मध्ये पण जातात आणि लेफ्ट ॲट्रियमच्या वॉल मध्ये पण जातात. जेव्हा ते वॉल मध्ये घुसतात जातात त्यावेळेला ॲट्रियम बंद होतं.
म्हणजे ऍट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतं, म्हणजे ऍट्रियम मध्ये सिस्टोन मिळतो. मी काय परत बोलतोच लक्षात घ्या. सायनोएट्रियल नोड कडनं वेव्स तयार होतात. हे वेव्ह जनरेट झाले की ते स्प्रेड होतात. स्प्रेड सगळीकडे होतात, पण ते स्प्रेड होताना पहिले स्प्रेड होणार ऍट्रामध्ये, म्हणजे ऍट्राच्या दोन्ही वॉल मध्ये, म्हणजे राईट आणि लेफ्ट ऍट्रामध्ये. दोन्ही ऍट्रामध्ये जे स्प्रेड होतात तेव्हा ऍट्रा कॉन्ट्रॅक्ट होतो. आता हे वेव्स पैकी काही वेव्स आहेत हे कोणाला मिळतात, तर एव्ही नोडला मिळतात. म्हणजे एव्ही नोड घेतो. एव्ही नोड कडनं घेऊन ते जातात बंडल ऑफ हिस कडे. जेव्हा ते बंडल ऑफ हिस कडनं जाऊन पर्कंजेस फायबर कडनं जाऊन वेंट्रिकलच्या मायोमेट्रियम मध्ये घुसतात, त्यावेळेला लगेच वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो. त्यावेळेला ऍट्रियम रिलॅक्स झालेला असतो. आता परत दुसरी इम्पल्स जनरेट होणार एसी नोड कडनं, एसए नोड कडनं. एसए नोड कडनं परत दुसरी इम्पल्स तयार झाली. परत दुसरी इम्पल्स तयार झाली की परत ती स्प्रेड होणार वेंट्रिकलला. आता वेंट्रिकल सॉरी ऑरिकलला. परत ऑरिकल कॉन्ट्रॅक्ट झाला. काही वेव्स त्यातल्या आहेत त्या इम्पल्स आहेत त्या कोण घेणार, एसए नोड घेणार, एव्ही नोड घेणार, सायनोएट्रियल नोड घेणार. सायनोएट्रियल नोड कडनं बंडल ऑफ हिस कडे जाणार, बंडल ऑफ हिस कडनं पर्कंजेस फायबर कडे जाणार, पर्कंजेस फायबर कडनं वेंट्रिकलच्या वॉल मध्ये घुसणार. आता वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार. वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट झाला की ऍट्रियम वरचा तो पण रिलॅक्स झालेला असतो. आता तिसरी इम्पल्स जनरेट होणार. असं सारखं कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन, म्हणजे ऍट्रियम कॉन्ट्रॅक्ट होतो त्या वेंट्रिकल रिलॅक्स होतो, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो ऍट्रियम रिलॅक्स होतो. ज्या वेळेला इम्पल्स इकडे जनरेट होतात आणि ऍट्रियमला मिळतात त्या वेंट्रिकल रिलॅक्स मध्ये असतो. ज्या वेळेला बंडल ऑफ हिस ते घेतं आणि पर्कंजिस फायबर कडे पाठवतं, त्यावेळेला वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो, ऍट्रियम वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होतो, ऍट्रियम रिलॅक्स होतो. सो दिस वे हार्ट अंडरगोज रिदमिक कॉन्ट्रॅक्शन अँड रिलॅक्सेशन. ज्या वेळेला ऍट्रियम कॉन्ट्रॅक्ट होणार, वेंट्रिकल रिलॅक्स होणार, वेंट्रिकल कॉन्ट्रॅक्ट होणार, ऍट्रियम रिलॅक्स होणार. सो दिस वे कॉन्ट्रॅक्शन रिलॅक्सेशन टेक्स प्लेस. सो दिस इज कॉल्ड एज कंडक्टिंग सिस्टीम ऑफ हार्ट. हे मी तुम्हाला समजावं म्हणून सोप्या भाषेत सांगितलं. आपण ते पुढे शिकणार आहोत, पण हे पहिले डायग्राम कळायला पाहिजे म्हणून डायग्राम एक्सप्लेन केला. यात कोणाला काय डाऊट असेल तर विचारा, मग आपण पुढे जाऊया, कारण पुढचा टॉपिक मोठा आहे. इफ यू हॅव एनी डाऊट, काय डाऊट असेल तर सांगा. ही जी काय कंडक्टिंग सिस्टीम आहे जी रफ मध्ये तुम्हाला सांगितली ती कळली आहे सगळ्यांना. एसए नोड, एव्ही नोड, बंडल ऑफ हिस, पर्कंजेस फायबर, ह्या 4 गोष्टी समजल्या आहेत. ओके, ठीक आहे. या डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या. या डायग्रामचा स्क्रीनशॉट काढून घ्या, ज्यांनी काढला नाही त्यांनी. ओके, आता आपण ऍक्च्युअली सिस्टीम कडे जाऊया. बघा, कंडक्टिंग टिश्यू हा